हॅलो हाय नमस्कार, कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर आज मी जात आहे गावी, तर म्हटलं चला हा ब्लॉग जो आहे शूट करूया आणि तुमच्याबरोबर शेअर करूया। तर गावी जाण्याचं एक मोठं कारण हे पण आहे की माझ्या मावशीच्या मुलाचं लग्न होतं आणि माझी सेकंड नंबरची जी मावशी आहे तिला एकच मुलगा आहे, म्हणजे मुलगी पण नाही आणि एक्स्ट्रा एक मुलगा पण नाहीये, म्हणजे एकटाच तो मुलगा आहे। तर म्हटलं चला त्याच्या लग्नाला आपल्याला जायचंय, तर का नाही मग ब्लॉग शूट करूया। तर त्या निमित्ताने एक ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर पण होईल आणि माझ्या गावचं जे काही वातावरण आहे ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करू शकेल, यासाठी हा व्हिडिओ मी शूट केलेला आहे। तर जसं तुम्ही बघताय जालना स्टेशनला आम्ही उतरलो आणि तिथे आल्यावरती मी प्लॅटफॉर्मवरती शूट करायचं विसरली, कारण की सामान असल्यामुळे रिक्षा बघण्याची घाई होती। तर त्यानंतर आम्ही जालना स्टेशनवरून डायरेक्ट जालना बस स्टँडकडे निघालो। तर तुम्ही जर जालन्याला कोणी राहत असाल आणि हा व्हिडिओ माझा जालन्यामध्ये पोहोचला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मला कळेल की हा माझे व्हिडिओ कुठपर्यंत जात आहेत। तर प्रयत्न तर खूप करते मी की चांगले व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करूया, पण काय होतं ना की काही अडचणी असतात, त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्याचा वेळ मला मिळत नाही, पण मी प्रयत्न करत राहते की चला शेअर करूया। तर आता तुम्ही जसं बघितलं की मी कोलगेट घेतलं आहे हातावरती, दंतमंजन जे बोलतो आपण लालवालं डाबरचं, गावी तेच मिळतं आणि ते अशा पद्धतीने चहा मिळते तुम्हाला छोट्या छोट्या जागी, आणि तोंड धुण्याची पाण्याची व्यवस्था केलेली असते। तर आम्ही इथे उतरलो, ब्रश वगैरे भरपूर आतमध्ये असल्यामुळे आम्ही दातमंजन हातानेच घासले आणि चहा वगैरे घेतला आणि घरी गेलो, आराम केला। तर हा तिसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे। ज्या दिवशी आम्ही पोहोचलो त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही आराम केला आणि तिसऱ्या दिवशी सैलानीला चाललोय। तर दुसऱ्या दिवशी मावशी येणार होती, मावशी संध्याकाळी 4 वाजता आली, त्याच्यानंतर आम्ही तिसऱ्या दिवशी सैलानीला निघालो। जसं की तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलं की सकाळचे 5:38 झालेले आहेत। ही आहे माझ्या मम्मीची आई, म्हणजे माझी आजी। तर आजोबा काही 2 वर्षापूर्वी वारले होते आणि ज्या ग्रीन साडीमध्ये आहे ती माझी मावशी आहे, आणि येल्लो शर्टमध्ये मुलगी आणि मुलगा दोघं आहेत ना, ते माझ्या मावशीचे नातू आहेत, आणि माझ्या मुलाला तर मी बघितलेलंच आहे, काळ्या साडीवाली माझी आई आहे। तर आम्ही इथे शाळेजवळ येऊन थांबलो आणि रिक्षाची वाट बघत होतो, कारण की आम्ही रात्रीच बुक करून ठेवलेलं। मागच्या वर्षी ह्या काकांनी आम्हाला नेलेलं आणि परत त्याच काकांनी मला म्हणजे दर्शनाला घेऊन चाललेत। ॲक्च्युली काका लागतात की मामा ते मला एवढं माहीत नाही आहे, कारण की मम्मीच्या नात्यामध्येच येतात। तर अशा प्रकारे आम्ही प्रवास स्टार्ट केला आणि घरातून निघताना अजिबात असं वाटलं नव्हतं की पुढे पाऊस लागणार आहे। तर तुम्ही असं बघू शकता, पहिले स्टार्टिंगला तर खूप म्हणजे असं काळोख होता। जेव्हा 5:30चा टायमिंग असतो तुम्ही एक अंदाजा घेऊ शकता की 5:30ला अंधारच असतो, आणि आम्ही लवकर ह्यासाठी निघलो की लवकर निघलं तर उन्हाच्या अगोदर आम्ही घरी येऊन जाऊ। तर त्यासाठी आम्ही सकाळचा प्रवास चांगला म्हणजे व्हावा ह्यासाठी आम्ही लवकरात लवकर निघण्याचा प्रयत्न केला। आणि हा जो तुम्ही कुत्रा बघता ना, हा ॲक्च्युली झालं काय, आम्ही ज्या साईडने जात होतो तिथे हा घराला आणि शेताला राखणदार होता, पण गाडीच्या आवाजामुळे तो आमच्या गाडीच्या मागे लागला, म्हणजे आम्हाला चावण्यासाठी ड्रायव्हरला तो पळत होता। तर थोड्या प्रमाणातच तो रनिंग करायला लागला, त्यानंतर तो मागे निघून गेला आणि हे हायवेवरती आम्ही पोहोचताच खूप जोराचा असा पाऊस चालू झाला, जेणेकरून मग व्हिडिओ शूट करायला मला जमलंच नाही, कारण की पावसामुळे कॅमेरा नाही मोबाईल भिजत होता। आणि फायनली आम्ही सैलानीला पोहोचलो। सैलानीला जाण्याचं कारण असं होतं की मागच्या वर्षीही मी सैलानीला गेली होती, असं बोलतात तिथे गेल्यावरती आपलं दुःख दरिद्र जे काय असतं ना ते जातं। तर फायनली आम्ही सैलानीला पोहोचलो, गाडी एका साईडला लावली आणि आम्ही इथे आलो झिऱ्यावरती। जर तुम्ही कधी सैलानीला गेले असाल तर नक्की कमेंट करून सांगा। हे झिऱ्याचं पाणी आहे इथे, म्हणजे सुविधा अशी केलेली आहे, गरमीमध्ये तर तुम्ही थंड पाण्यानेच आंघोळ कराल, पण पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये ना तुम्हाला थंड पाण्याची आवश्यकता असते। तर बरेचसे लोक इथेच आंघोळ करतात आणि आपले जुने कपडे इथे सोडून जातात, जेणेकरून असं बोललं जातं की आपली दलिद्री जाते, आपली इडापिडा निघून जाते। आणि इथे ना हे एक भलं मोठं झाड होतं, त्या झाडाला ना पूर्ण बिबे, दोरे आणि अशी घरटी होती असं मला वाटलं, पण ती घरटी नव्हती, काय प्रकार होता मला काही कळालं नाही। तर मी तुम्हाला पाण्याचं हे सांगते, आंघोळीला जर तुम्हाला गरम पाणी हवं असेल तर झिऱ्याचंच पाणी ते लोक काढून गरम करून तुम्हाला 20 रुपये बादलीने देतात, आणि जर तुम्हाला थंड पाण्याने करायचं असेल तर तुम्ही तिथे माणसं असतात त्यांच्याकडून 20 रुपयाची एक बादली घेऊन तुम्ही आंघोळ करू शकता। तर तुम्ही हे बघा, अशा प्रकारे बिबे, छोट्या काळ्या भावल्या, धागे, दोरे असं ह्या झाडाला खूप असे लावलेले होते। तर जागोजागी तुम्हाला गरम पाण्याची व्यवस्था केलेली असते। त्यानंतर आम्ही आंघोळ वगैरे आटपून आलो सैलानी बाबाच्या दर्शनासाठी। तर हे बॅक साईडचा एरिया आहे, बॅकचा आहे की फ्रंटचा तेवढं मला माहिती नाही, पण दोन्ही साईडला मी तुम्हाला दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये।
तर इथे संदल भरते. बोलतात जेव्हा सैलानी बाबाची जत्रा असते ना तेव्हा इथे पाय ठेवायलाही जागा नसते. तर तुम्ही पण येऊ शकता, इथे येऊन एकदा बघू शकता. आणि इथे ना जसे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राची लोक, विदर्भाची लोक इथे दर्शनाला येतात. त्यांची एक मान्यता आहे की जर भूत प्रेत असेल, बाहेरचं काही करणी बांधा असेल किंवा भूत वगैरे लागलं असेल तर इथे गेल्याने ते नीट होतं. तर ही बघा, ही बॅक साईडची जागा आहे. तर मला वाटतं ही फ्रंट आहे आणि मी जे तुम्हाला आत्ता दाखवली ती बॅक आहे. तर इथून तुम्हाला असं कळतच असेल. तर मी दोन्ही साईडचं शूट केलं जेणेकरून दाखवता येईल. बघा इथे लिहिलेलं आहे दादा सैलानी. तर इथे महिलांना आत जाण्यास सक्त मनाई आहे. म्हणजे कोणत्याही दर्गामध्ये महिला अशा जात नाहीत, जेंट्सलाच फक्त अलाउड असतं. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे माझी मावशी आहे, माझी आजी आहे, माझे मामा आहेत, सगळे दर्शन घेत आहेत. तर मी आजूबाजूचा जो एरिया आहे तो पूर्ण कव्हर करते जेणेकरून तुम्हाला दिसेल आणि काय काय आहे तिकडे ते थोडंफार अंदाजा तुम्ही लावू शकता. तर अशा प्रकारे त्यानंतर आम्ही दर्शन घेऊन निघालो वाघजाळीकडे. कारण की मागच्या वेळेस जेव्हा मी गेली होती ना तेव्हा मी वाघजाळीकडे नाही जाऊ शकली. जाण्याचं कारण असं होतं की भरपूर गर्दी होती आणि आजी बोलली की आता गर्दीमध्ये जर गेलो तर खूप उशीर होईल. त्यासाठी आम्ही ह्यावेळेस वेळ काढून वाघजाळीकडे गेलो. आणि वाघजाळीवरती आल्यावरती बघा तुम्ही ही जी विहीर बघताय ना, या विहिरीमध्ये अजिबात पाणी नव्हतं. एकदम म्हणजे असं कळशी पाणी होतं. तरी पण ते लोक काढून त्या कळशीभर पाण्याने हातपाय धुणं चांगलं असतं बोलतात. आणि माझी मम्मीला वाटलं इथे वाघजाळी इकडे आहे त्यामुळे ती तिकडे वळाली. तर तिला मग नंतर सांगण्यात आलं की नाही, समोरून जायचे, ते मध्ये तुम्हाला तिथे जागा नाही आहे. तर वाघजाळीमध्ये जाण्याचा उद्देश असा असतो की आपल्या म्हणजे समजा कोणाला काही भूतबाधा असेल, प्रेतबाधा असेल तर इथे जर गेलं तुम्ही आणि याच्या खालून जर तुम्ही गेले ना तर जे काय असेल ते तिथेच थांबतं आणि ते निघून जातं. तर वाघजाळीचा म्हणजे अर्थ असा की पहिले मला पण असं वाटायचं की वाघजाळी कशी असते मी कधी बघितली नव्हती, आयुष्यात पहिल्यांदाच मी बघितली. तर हे जे तुम्ही लाकडाचे असे मोठे मोठे खांब बघतायत ना, हे टाकलेले आहेत. त्याच्यावरती काही धागे, दोरे, काळे, भावल्या, लिंब, बिबे असं ठोकण्यात आलंय. आणि अशी पूर्ण एक लांबलचक अशी म्हणजे ना पूर्ण दोरी बनवलेली आहे जेणेकरून ना लाकडाचं म्हणजे असे खांब जागोजागी लावण्यात आलेले आहेत. आणि त्याच्या खालूनच जाणं म्हणजे वाघजाळी असं बोलल्या जातं. तर बघा इथपर्यंत माझी मम्मी वाघजाळी म्हणजे स्टार्ट तर केलं, पण तिथे एक मुलगा बसलेला होता. तो बोलला की आतमध्ये खूप चिखल आहे, आदल्या रात्री पाऊस पडलेला, तर चिखल भरपूर आहे आणि खूप छोटी छोटी जागा आहे. जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही मनमोकळेपणाने जा, विचार करू नका की जाऊ की नको. जर तुम्ही असं विचार केलं ना तर मग तिथे आपण अडकू शकतो. आणि जर ज्यांना कोणाला भूतबाधा असेल तर ते तिथे जाऊ शकत नाही असं बोलल्या जातं की म्हणजे ते पार करू शकत नाही. तर फायनली आमच्या सगळ्यांचं डोकं चाललं होतं जाऊ की नको. पण मग शेवटी मी म्हटलं, मम्मीनी मागच्या वर्षी पण असंच विचार केलेला की वाघजाळीमधून काढणार म्हणजे मला तिथे नेणार आणि एकदा तिथून मी बाहेर निघणार, जे काय असेल ते निघून जाईल त्यासाठी, किंवा बाहेरची इडापिडा जाईल. तर त्यासाठी मम्मी घेऊन गेली. तर म्हटलं चला तिच्या मनाची एकदा इच्छा पूर्ण करूया. आणि शेवटी मी काय केलं, मी, माझा छोटा मुलगा आणि माझी बहीण आम्ही तिघांनी वाघजाळी क्रॉस केली. तर माझ्या मम्मीलाही आनंद झाला, पण भरलो आम्ही भरपूर चिखल असल्यामुळे. तर हाच होता माझा छोटासा व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर चला नेक्स्ट जो व्हिडिओ आहे ह्यानंतर तुम्हाला बघायला मिळेलच. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या आणि मस्त राहा. श्री स्वामी.